हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती। तर आज स्टेट बोर्डाचं मला पर्यावरणचं पुस्तक वाचायचं होतं आणि माझं पुस्तक नेमकं घरी राहिलं, त्यामुळे मग ते मला इथे टॅबवरती वाचावं लागत आहे। तर ई बालभारती साईट आहे जिथे आपल्याला स्टेट बोर्डाची सगळी पुस्तके मिळतात। तर तिथे आपण फ्री ऑफ कॉस्ट ते वाचू शकतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये टॅबमध्ये आहे तर तिथे हायलाईटसुद्धा करता येतं। तर ते तुम्हाला मी पुस्तक कसं ओपन करते ते दाखवतेच। तर इथे 6वीचं पुस्तक आहे पहा। टॅबचा हा फायदा होतो की पुस्तक आपल्याला मोठ्या स्वरूपात दिसतं, त्यामुळे मग जसं आपण ॲक्च्युअल पेज वाचत आहे तसंच त्याचा फील येतो। तर इथे पहा आपल्याला अशा प्रकारे ती साईट ओपन होते आणि मग आपल्याला जे जे पाहिजे सब्जेक्ट तसं सिलेक्ट करायचं आणि आपल्याला मग तिथे पुस्तकं तिथे दिसतात। तर यामधलं कुठलंही पुस्तक तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता। हे बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे, परंतु काही जणांना माहिती नसतं किंवा नवीन कोणीतरी पाहतं व्हिडिओ, तर त्यांना लक्षात घ्या की अशा प्रकारे तुम्ही कुठलंही पुस्तक मोबाईलमध्ये सुद्धा वाचू शकता। तुमच्याकडे टॅब असणेच आवश्यक आहे असं तिथे काहीही नाही आहे। तर हे पुस्तक मी आता वाचायला स्टार्ट करत आहे। भूगोल आणि पर्यावरण हे 2 विषय करायचे होते। तर हे शारदा अकॅडमीचं भूगोलाचं पुस्तक आहे, प्राकृतिक भूगोल म्हणून, ते मला करायचं होतं। त्याचसोबत हे 2 आपले जे काही करंट अफेअर्सचे आहेत, सिम्प्लिफाईडचे अंक 36 आहे, 37 आहे, 38 आहे, त्याचसोबत इयरबुक आहे, तर ते सुद्धा करायचा होता। तर हे 2 अंक करायचे होते आज आणि त्याचसोबत आपलं भूगोल पर्यावरण त्या 11वीचं पुस्तक। तर एवढं टार्गेट ठेवलं होतं आणि आपण जेव्हा टार्गेट ठरवतो तेव्हा खरंच त्याचा फायदा होतो। तर आम्हाला ते टार्गेट मिळतातच। तर तुम्ही टार्गेट जर का फिक्स न करता अभ्यासाला बसले ना, तर एक दिशाहीन गाडी जशी कुठेही जाते तशाप्रमाणे आपलं होतं। त्यामुळे काहीतरी ठरवा। तर स्टेट बोर्डाबद्दल बरेच प्रश्न होते, तर त्याबद्दल मी तुम्हाला समोर बोलतच आहे। तर आपल्याला जेव्हा पर्यावरण हा विषय करायचा असतो, तर राज्यसेवेमध्ये जास्त आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कंबाईनसाठी तितकंसं नाही आहे। तर आपल्याला राज्यसेवेसाठी करत असताना मग आपल्याला त्यामध्ये जे काही 11वीचं पुस्तक आहे ते मस्ट आहे करणं। त्याचसोबत जे काही आयोगाचे PYQ आहेत, तर ते 21,000 मधून तुम्ही करायचे आहेत। आयोगाचे PYQ हे सफिशियंट आहेत आणि तुम्ही जेव्हा 11वीचं पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्यामधून ते बरेचसे कव्हर होतात। त्याचसोबत तुषार घोरपडे सरांचं पुस्तकसुद्धा आहे पर्यावरणाचं। खूप छान पुस्तक आहे, परंतु खूप मोठं आहे आणि ते वाचणं तितकंसं होईल की नाही हे सांगता येत नाही। त्यामुळे मग आपल्याला ते करणं जर नाही झालं, तुम्ही जर आधी केलं असेल तर मग तेच करायचं, परंतु जर केलेलं नसेल तर तुम्हाला मात्र आपल्याकडे 11वीचं पुस्तक तर सहज उपलब्ध होतं, तर ते करायचं आहे आणि PYQ एवढं 2 तरी सोर्सेस तुम्हाला कंप्लीट करावेच लागतील। आणि राहिला प्रश्न भूगोलाचा, तर भूगोलसाठी तर स्टेट बोर्डाची पुस्तकं आवश्यक आहेतच। त्याचसोबत मग आपल्याला तिथे जे काही हे शारदा अकॅडमीचं पुस्तक आहे ते करणं जर जमत असेल तर ते करा। ते सोपंच आहे म्हणा, पण इंग्लिशमधलं NCERT वाचावं लागतं, जे करणं आपल्याला कठीण जातं, कारण ते एक तर हिंदीमध्ये मिळतं किंवा इंग्लिशमध्ये। मग त्याचंच हे मराठी ट्रान्सलेशन म्हणून शारदा अकॅडमीचं हे बुक आहे, तर ते तुम्ही तिथे करू शकता। खूप छान तेही पुस्तक आहे, त्यामध्ये खूप सारे PYQ दिलेले आहेत, तर ते करावे लागतील आपल्याला, ते करणं आवश्यक आहे। त्याचसोबत मग आपले जे काही रेग्युलर PYQs आहेत ते करायचे आहेत। आणि भूगोल असा विषय आहे ना, तुम्ही जर स्टेट बोर्डातून केला ना, तर तुम्हाला त्यामध्ये मिळणारे जे काही नकाशे आहेत, ज्या काही आकृत्या आहेत, त्या माध्यमातून तुम्ही तो चांगल्या प्रकारे कंप्लीट करू शकता। त्यामुळे मग तिथून तुम्हाला तो चांगल्या प्रकारे करता येईल। म्हणून स्टेट बोर्ड तर स्किप करणं म्हणजे मूर्खपणा ठरेल भूगोलाच्या बाबतीत। सौदीचं पुस्तक आहे किंवा भारताच्या भूगोलासाठी तुम्ही आता दीपस्तंभ पॉप्युलेशनचं पुस्तक वापरू शकता, परंतु हे सगळे पुस्तकं वाचता वाचताच तुम्हाला स्टेट बोर्ड तिथं करणं गरजेचं आहेच। तर इथे मी वाचत होते आणि मध्येच सावी उठली, मग तिला घेऊन थोडंसं खेळवत होते मी आणि अरण्यसुद्धा तिच्यासोबत खेळायसाठी आला होता। ॲक्च्युली त्याच्या आवाजानेच ती उठली होती। सकाळी त्याची अंघोळ झाली आणि तो आला, तर त्याच्या आवाजाने ती उठून गेली। असं होतच राहतं। त्याने स्वतःला मी शिक्षा दिली की स्वतःचा तूच मेकअप कर, तर त्याने अशा प्रकारे मेकअप केला होता पहा। अरण्याची आता शाळा चालू होईल 1-2 दिवसामध्ये आणि मग त्याचं रुटीन तिकडे सेट झालं की मग थोडासा वेळ मिळतो, परंतु तसा तो आईकडे असला तर त्रास नाही देत, खेळतो त्याचा तो। तर आता माझं तिला खेळवणं त्याला खेळवणं चालू होतं। तर पुढे मी स्टेट बोर्डाबद्दल सांगते। तर तुम्हाला स्टेट बोर्डबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, बरेचसे प्रश्न तुमच्या पुढे क्लिअर होतीलच। तर पहा, ही आहेत माझ्याकडे असलेली स्टेट बोर्डाची पुस्तकं। जास्त यात भूगोलाचीच आहेत, परंतु आपल्याला सर्वच विषयाची पुस्तकं करणं आवश्यक आहे आणि भूगोल आणि विज्ञान तर आहेच आहे। तर यामध्ये मी तुम्हाला दाखवते की काही पुस्तकं जी आहेत ती मस्ट आहेत आपल्याला, तर ती कुठले कुठले आहेत। राज्यसेवा जेव्हा आपण करतो तेव्हा राज्यसेवेसाठी हे 11वीचं पुस्तक जे आहे ते तर आपल्याला करणं आवश्यकच आहे। या पुस्तकाची PDF तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल, तर इथे मी टाकलेली आहे ड्रीम MPSC टेलिग्राम चॅनलवर। तर हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर त्याची प्रिंट तुम्ही तिथून घेऊ शकता, कलर PDF उपलब्ध आहे। हे आहे 11वीचं इतिहासाचं पुस्तक, ओल्ड आहे हे,
तर हे आपल्याला करायचं आहे. तर राज्यसेवेसाठी पूर्ण वाचलं तरी चालेल, शेवटचे 1-2 प्रकरण नाही केले तरी चालतील, पण हे सुरुवातीचं प्रकरणही आपल्यासाठी यामधलं महत्त्वाचं आहे. तर हे पुस्तक करणं आवश्यक आहे. तर भूगोलाचे तर सगळेच वाचावे लागतात, तसं 11वी-12वी स्किप केलं तर चालेल. सायन्सचे मग ज्यांना इंग्लिश कठीण वाटतं त्यांनी हे नाही केले तरी चालतील. आणि हे जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे 6वीचं, तर हे आपल्याला करायचं आहे प्राचीनसाठी, सो हे मस्ट आहे. आणि मध्ययुगीनसाठी हे 8वीचं पुस्तक, तर हे मस्ट आहे. त्यानंतर हे पण 5वीचं पुस्तक छान आहे, जर तुमच्याकडे असेल तर नक्की वाचा. हे वाचल्यानंतर मग तुम्ही आपलं 11वीचं वाचलं तरी चालेल. मग विज्ञानाची तर आपल्याला करावीच लागतात. त्यानंतर पर्यावरणाचं हे 12वीचं आहे, यापेक्षा महत्त्वाचं आहे 11वीचं, तर ते वाचा. पॉलिटी जर जमत नसेल तर 11वी-12वीचं पुस्तक पहिल्यांदा जर वाचलं तर खूप सोपं जातं आपल्याला पॉलिटी समजण्यासाठी. सो अशी हे स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत. आणि हे एक 11वीचं आहे. मी तुम्हाला जे म्हटलं NCERT वाचावं लागतं ते हे पुस्तक आहे, हे हिंदीमध्ये आहे. या जागी मग तुम्ही शारदा अकॅडमीचं पुस्तकंही वाचू शकता. सो असे हे सर्व विषयाचे पुस्तकं आहेत. इकॉनॉमिक्सचे आहे, यामध्ये भूगोलाचे आहेत, अर्थशास्त्राचे आहेत, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र तेच. तर हे सगळे पुस्तकं आहेत. तुम्ही अभ्यास कधीही चालू करू द्या. स्टेट बोर्ड तुम्हाला स्किप करता येत नाही, त्यामुळे स्टेट बोर्डाची पुस्तकं नक्की वाचा. जर यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर ड्रीम MPSCवर मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि आपला अभ्यास जो आहे तो कंटिन्यू राहू द्या. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला अभ्यास चालू राहू द्या. आणि स्टेट बोर्ड जर तुम्ही आतापर्यंत स्किप केलं असेल तर कंबाईनसाठी तरी करा. राज्यसेवेसाठी आता तितकासा वेळ नाही आहे, तर राज्यसेवेसाठी न करता तुम्ही कंबाईन जर करत असाल तर त्यासाठी मात्र नक्की करा. कारण आता राज्यसेवा परीक्षा फक्त अवघ्या 8-10 दिवसांवरती आलेली आहे. सो त्यासाठी तुम्ही मग ते करू नका. जे आधी केलेले सोर्सेस आहेत त्यातूनच तुमची रिव्हिजन चालू राहू द्या. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.